गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरवे नमः। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालकृतं साधु संन्यास योगम मुख्य वेसे वेदांत शास्त्रतम निजिम नमो मानिगिरीची परब्रह्म स्वरूप जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती यह कष्टे विती परोपकारे बरी बाबा काव्य नाटक रचना संकल्पना काव्य कथा बाबांचं आगमन वरवंडी रामेश्वराच्या मंदिराजवळ झालेलं आहे। माणिक बाबा जिथं स्थायिक झालेले आहे। माणिक बाबा वरवंडी रामेश्वर मंदिर ह्या मंदिराजवळ राहत आहे। त्यांचे गावकरी शिष्यमंडळ त्यांच्या अवतीभोवती फिरत आहात। बाबांवर खूप प्रेम करत आहात। माणिक बाबांना आयुष्यभर बाबांनी वनवास सोसला। या वनवासाचं कुठेतरी सुख फळ वाटेल या हेतूने बाबाने एक जागेवर स्थायिक होऊन घेतलं। वयाच्या 70व्या वर्षी माणिक बाबा वरवंडी या गावामध्ये आले। ब्रह्मलीन सद्गुरू श्री माणिकगिरी बाबा यांचं पात्र सोमनाथ महाराज पेंढारे यांना दिलेलं आहे। गोस्वामी म्हणून त्यांना एक पात्र दिलेले आहे। सार्थक सागर जोडीचं पात्र दिलेलं आहे कार्तिक शिंदे परजोल पेडकर। दुसरं पात्र उमेश गिते सार्थक जाटे धनाजी बाबा गागरे यांचं पात्र दिलेलं आहे। गौरव पवार पंढरीनाथ महाराज गागरे यांचं पात्र दिलेलं आहे। सुदर्शन हुंडारे सहकारी आणि गावकरी मंडळ सर्व विद्यार्थी असेल। नंतर पीटी मास्टर अथर्व करडे पुन्हा पापादाला साथ मृदुंगाचार्य सार्थक शिंदे गोसाई बाबाचं पात्र दिलेलं आहे। त्यांचे शिष्य तेजस थोरात सद्गुरू माणिकगिरी महाराज यांचे पात्र दिलेले आहे सोमनाथ महाराज पेंढारे। धन्यवाद। धनाजी बाबा गागरे म्हणून पात्र दिलेले आहे गौरव पवार। धन्यवाद। पंढरीनाथ गागरे यांना पात्र दिलेला आहे सुदर्शन भंडारे। धन्यवाद। पंढरीनाथ बाबा यांचे मित्र म्हणून पात्र दिलेलं आहे विशाल पवार। धन्यवाद। ज्यांना नवरा बायकोचं पात्र दिलेलं आहे ओम दत्तू माळी कार्तिक शिंदे। 2 नंबरचं पात्र सार्थक जाटे आणि उमेश गीते। धन्यवाद। परजोल पेडकर यांना मुलाचं पात्र दिलेलं आहे। धन्यवाद। ज्यांना संत कवी महिपती महाराज यांचं पात्र परवीन महाराज गीते यांना दिलेलं आहे। धन्यवाद। गावकरी सहकार यांना पात्र दिलेलं आहे गावकरी टाळकरी। तर गौरव भागवत सर्वेश फड महेश सांगळे साई थोरात हर्षल पेंढारे माऊली कुदनर ओडिकते कुदनर अमोल ओडिकते यांना पात्र दिलेलं आहे। धन्यवाद। उमरेश्वरच्या जवळच घारकाडा म्हणून देवीचं मंदिर आहे। तिथले पुजारी सार्थक सागर आणि त्यांचे शिष्य तेजस थोरात यांना ते पात्र दिलेलं आहे। धन्यवाद। या नाटकाला ज्यांचं सहकार्य अनमोल आहे पीटी मास्टर अथर्व महाराज करडे यांना हे पात्र दिलेले आहे। धन्यवाद। मृदुंगाचार्य म्हणून पात्र दिलेलं आहे सार्थक शिंदे। धन्यवाद। ज्यांच्याकडे साऊंड सिस्टीम दिलेली आहे ते असे आमचे विद्यार्थी
कृष्णा पुणेकर हे आपल्याला साथ देतील. धन्यवाद. बाबाच्या वड्याच्या कडाला मुसोबाजवळ होते. त्यांच्या शिष्यमंडळींनी माणिक बाबांना रामेश्वर या मंदिराजवळ त्यांना घेऊन आले. बाबा रोज पूजापाठ करत असत आणि बाबा ध्यानात तिथंच बसत होते. असा बाबांचा नित्यनेम चालू होता. माणिक बाबा वरवंडीला आले. माणिक बाबा वरवंडीला आले. सर्वत्र गावोगाव बाबांचा निरोप गेला. बाबांचे लाडके भक्त मंडळ बाबांकडे येऊ लागले. कुणी आडी अडचणी घेऊन यावं तर कुणी बाबाकडे आनंदाने यावं. अशा प्रकारे माणिक बाबाक दीन दुबळा रोगी कुष्ठ माणसं येत असत. बाबांच्या साधे भावनेने भोळ्यापणाने बाबांका जे असन ते वारकऱ्यांना भक्तांना बाबा देत असत आणि बाबांचा त्यांना गुण येत असत. सारखे दिसता काय
अशा प्रकारे माणिक बाबांकडं गोर गरीब माणसं यायचे आणि बाबांना त्यांचा आशीर्वाद लाभला, आपण असंच म्हणावं लागत. आणि बाबांची दिनचर्या काही ना काही बाबांचं चालू असायचं. अनेक वर्ष बाबांनी रामेश्वराची पूजा अर्चा केली करत होते. आणि मग एक दिवस आलं, सगळे वारकरी आले. बाबांनी त्यांच्यापुढे प्रश्न केला आणि माणिक बाबांचं सगळं देवपूजा पाठ सगळं काही आवरलं आणि त्यांनी त्यांच्या शिष्याला प्रश्न केला. माणिक बाबा वरवंडीवरून संत कवी महिपती महाराज ताराबाद येथे आले. संत कवी महिपती महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढे जायचा निर्णय केला. घरकाड्याच्या आईला जायचं होतं. चला जाऊ. बाबाला माहिती का हाकलून दिलेलं आहे घरातून. बाबा इकडे बसलाय, कुणी आलं पिलं नाही पाहिजे, पण मला इथंच काढून दिलेलं आहे. अरे बाबा पैसे, बाबा पैसे कसं व्हायला लाच आहे. बाबाजी इथं काही खायला प्यायला आहे का नाही तुम्हाला? कमत नाही. इथं काही रस्ता बास्ता बनवायचं नाही. नुसती देवीची सेवा करता का? पोट भरण्याकरिता? कशाचं टेन्शन येतं तुम्हाला? मग इथं येऊन तुम्ही असं करता. देवीची सेवा करायची तर नुसतं रस्ता ते करायचं ना. मला एवढे घेऊन वर इथे यावं लागलं तुमच्यासाठी. सहकार्य हो. रस्त्यावर दगड गोट रस्ता तयार करा. बाबा तुमचा शिष्य पण उठवा ना. बाबा कामाला लागलो मग. बाबा पोट भरते होता ना. कामून काही शिष्य देत नाही का? बाबा लिंबाचा पाला खात जावा, कमून की शरीराला चांगला राहतो तू. मस्त आहे. पूजा अर्चा करा आणि इथं थांबा. मनापासून सेवा करीत जा. इथं करमत ना. उंच बसले तुम्ही. आम्ही खालूनच विचारलं एका जणाला. बाबा परत अजून कोणी पोहोचलंच नाही, त्यामुळे आम्ही आलो. सांभाळून बसा नाही तर झालं का नाही काम? चला बाबा येऊ का? अजून शिष्य मंडळी जेवले नाही. आम्ही पिणे जेवतो. इंडियाला येतं काय? आता नाही म्हणू नका बरं का. नाही लांबून वर चालत आले. जाऊ ना बाबा.
काय मग? नुसतं येऊ नका म्हणू या. हा, ठीक आहे. त्या काळी घाटकड्याला रोड नव्हता. दगड गोटे पार करून पायी प्रवास. आज बाबांमध्ये नवचैतन्य असं दिसत आहे. बाबांची शिष्य मंडळी बाबांसोबत होते. बाबा पुढे, शिष्य मंडळी मागे. अशा प्रकारे बाबांच्या जीवनामध्ये नवचैतन्य निर्माण झालं होतं. 1990 साली माणिक बाबांनी वरवंडीवरून दिंडी काढली. वरवंडी ते पंढरपूर दिंडी घेऊन जायचं बाबांनी ठरवलं. त्यांच्या शिष्यमंडळाला सांगितलं, म्हणजे चला आपल्याला दिंडीला जायचं. अशा प्रकारे माणिक बाबांच्या आषाढीला दिंडी निघण्याची तयारी चालू होती. काही वारकरी बाबांजवळ बसले होते. कोणी झेंडा घेऊन येत होतं. माय माऊली कोणी तुळशीची तयारी करीत होते. पुढे या. पंढरपूरला माणिक बाबांची दिंडी निघाली. त्यावेळेस थोडी माणसं मजल करत पंढरपूर या ठिकाणी बाबा चाललेले आहेत. पुढं कुठेतरी नाश्त्याची सोय केलेली होती.
करी जीविकामनाये पूर्ण ब्रह्म उदरगनो हे जानिजे यज्ञ कर्म पुंडलिका वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अशा प्रकारे माणिक बाबाच्या दिंडीला वारकऱ्यांनी सोय केली. दर मजल करत करत चहा नाश्ता पाणी जेवण अनेक काही असं बाबांच्या दिंडीमध्ये वारकरी जिथं भेटल तिथं ते सगळं काही बाबांना भेटत होत. आणि सगळे वारकरी नाश्ता करू लागले. त्यांच्या सोबतीला धनाजी बाबा गागरे, पंढरनाथ बाबा गागरे अशा अनेक त्यांचे शिष्य मंडळी बाबांचा निरोप गावोगाव जात होता. बाबांची दिंडी नगर जिल्ह्यामध्ये पहिली दिंडी बाबांची 1990 साली वरवंडी या गावापासून बाबांच्या दिंडीला सुरुवात झाली. बाबांनी आळंदीची वारी, त्र्यंबकेश्वरची वारी, पैठणची वारी अशा 4 दिंड्या सुरू केल्या. त्यामध्ये वारकरी दिंडीमध्ये येऊ लागले. या दिंडीच्या माध्यमातून बाबांचे शिष्यगण वाढू लागले. बाबांवर श्रद्धा बसू लागली. असं करता करता बाबांचा दिंडी सोहळा खूप मोठा झाला. 1994 साली माणिक बाबा शेवड्यावरून दिंडी पंढरपूरकडे जात होती. पण शेवड्यामध्ये नीरा आणि भीमा या नदीला पूर आला होता. त्या काळी पुलाचं काम नव्हतं झालेलं आणि दोन्ही गावामध्ये खूप असं काही पाणी आलं आणि दिंडी न्याता पुढे येईना. रात्रभर दिवस रात्र वारकऱ्यांनी पाऊस डोक्यावर घेतला. माणिक बाबांना चिंता पडली का आता तरी कुणाच्या तरी घरी आपण दिंडी घेऊन जाऊ. आम्हाला निवारा द्या, आम्हाला निवारा द्या. सगळ्यांची जेवण झाले का? आपापले पत्रवाड्याने काय एका जागेवर टाका. अशा प्रकारे बाबांची दिंडी घरोघरी जात होती. मुक्काम करत पूजा अर्चा करून बाबांना प्रेमाने दिंडीला प्रेमाने वाटवला हो. असा बाबांच्या काळामधला 1990 सालचा काळ होता. एकोणीसशे 1989 साली बाबांच्या दिंडी पंढरपूर या मार्गाने गेली. 1990 पासून दिंडीला सुरुवात झाली. दरवर्षी बाबा दिंडीला जात होते. 1994 साली 1956 साली बाबा बहिरा या गावात आले. संत शिरोमणी शेख मोहम्मद बाबांच्या दर्शनासाठी आले. दर्शन घेतलं आणि बाबांच्या मनात काहीतरी कुजबुजत होतं. बाबांनी विचार केला का आपण इथं पांडुरंगाचं मंदिर बांधू, पण मंदिर बांधण्यासाठी जागा लागल. बाबांनी जागा विकत घेतली आणि मंदिराचं काम सुरू केलं.
1994 साली दिंडी वहिऱ्यावरून आली आणि बाबांनी मंदिराचं काम सुरू केलं. अशा प्रकारे माणिक बाबांची दिंडी वहिऱ्यावरून शेख मोहम्मद बाबांच्या दर्शनाकरता आले. बाबांना साष्टांग दंडवत घातला. संत शिरोमणी शेख मोहम्मद बाबा यांचं दर्शन झालं. बाबा वहिऱ्यामध्ये मुक्कामाला थांबले आणि दुसऱ्या दिवशी दिंडी पंढरपूरकडे दिंडीचं प्रस्थान झालं. मदल दर मदल करत करत बाबा आपल्याच मार्गे शौर्य नरसिंगपूर या ठिकाणी दिंडी घेऊन जातात आणि तिथं वेगळाच असा चमत्कार घडतो.
रेडे राम 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 आम्हाला थोडासा निवार देशाल का? 2 दिवस झाले पावसामध्ये आम्ही कुडाली दिंडी संगमनेर कुठून कोणाची दिंडी? माणिक बाबांची. नाही जागा नाही इथं काहीच नाही. 2000 वारकरी आमचे. तुमचं एवढं मोठं घर मोकळं आहे त्याच्यामध्ये जागा द्या ना. नाही आम्ही नाही देणार जागा. 2 दिवस नाही का आम्हाला जागा द्या. कमिटी नदीला पूर आला नाही. जागा नाही भेटत. आजच्या रात्रभर करा ना. वारकरी नदीला पूर येईल. नाही भेटत. का बरं? बरं ठीक आहे. परत बरं ठीक आहे. ए, जा आपल्या सर्व वारकऱ्यांना घेऊन या. हा अशा प्रकारे दिंडी शौर्यामध्ये आले. भीमा आणि नीरा या नदीला खूप पाणी आलं होतं, महापूर आला होता 1994 साली. त्यावेळी सद्गुरू माणिकरीजी महाराज वरवंडी ते पंढरपूर पायदिंडी सोहळा घेऊन जात असताना त्या नीरा आणि भीमा नदीला पूर आला. 2 दिवस वारकऱ्यांनी डोक्यावर पाऊस घातला. बाबांना खूप वाईट वाटलं. बाबांना असं वाटलं की वारकऱ्यांना जागा भेटावी, निवारा भेटावा, याच्याकरता बाबा काकोडतीला आले. विठ्ठल दत्तू पाटोळे शौरे यांच्या घरी गेले. बाबांनी विनंती केली, रात्रभर आमच्या वारकऱ्यांना निवारा द्या. आधी विठ्ठल दत्तू पाटोळे यांनी नकार दिला. नंतर सांगितलं बाबा ठीक आहे. बाबांचे त्यावेळेस 2000 वारकरी घेऊन बाबा पंढरपूरला जात होते आणि दिंडी विठ्ठल दत्तू पाटोळे शौरेकर यांच्या घरी दिंडी वळवण्यात आली आणि त्यांची श्रद्धा बाबांवर बसली. त्यांनी 1995 साली बाबांना पाण्याचा टँकर दिला. 1997 साली 97-98 साली बाबांना एक रथ घेऊन दिला. ते गाव पंढरपूरच्या अगदी 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. बाबांनंतर शौरेकर म्हणून हे गाव बाबांच्या प्रेमात पडलं आणि बाबांच्या दिंडीचा विस्तार होऊ लागला. 1997-98 साली माणिकगिरी बाबांना खूप मोठा रथ शौरेकरांनी घेऊन दिला. आजही 1994 पासून सर्व शौरेकर मंडळी दिंडीत येत होती. आता 2024 मला सहकार्य म्हणून शौरेकर जेव्हा बाबांना उणीव भासायची त्यावेळेस बाबा शौरेकरांना हाक मारायचे आणि शौरेकर सगळं काम धंदा सोडून बाबांच्या करता पंढरपूर वरून वरवंडीला येत असत. बाबांचा एक दिवस पार पडला आणि नीरा आणि भीमा ह्या नदीला महापूर आला होता. बाबांचा प्रवास सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी नीरा आणि भीमाचा पूर ओसरून गेला आणि बाबा पंढरपूरला गेले. आणि दिंडी पंढरपूर मध्ये पोहोच झाली. वाळवंटीमध्ये गेले, स्नान झालं, पंढरीनाथाची प्रदक्षिणा झाली आणि सगळे वारकरी गाभाऱ्यात आले. चला बाकीचे पंढरपूर मध्ये आले. पंढरीनाथाचं दर्शन झालं, भजन झालं, कीर्तन झालं
आणि बाबा काला घेऊन वरवंडेकडे पायी प्रवास करत परतीताईला घेऊन निघाले. पुढला भाग 6वा भाग आपण पुढे पाहू. का बाबांचा आता बाबांच्या जीवनामध्ये खूप काही आनंदाचे दिवस होते. बाबांचं सगळं काही आपलंसं झालं होतं. बाबांचं वय झालं होतं आणि बाबांच्या वयामध्ये शेवटच्या काही दिवसामध्ये काही आनंद वेगळा आगळा दिसत होता. पुढला चरित्र भाग खूप सुंदर आहे. सगळ्यांनी बघा. धन्यवाद.